नमस्कार मंडळी, मी आहे आपला एक मित्र गजराज पाटील आणि मी एक व्हिडिओ बनवून आपल्याला फक्त एवढंच सांगू इच्छितो की माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर मला फॉलो करा, सबस्क्राईब करा. आणि आता जवळपास लग्नाची लगबग हे सर्वीकडे चालू झालेली आहे. आणि जे मुलीकडचे म्हणा की मुलाकडचे म्हणा, आई-वडील असतील, नातेवाईक असतील, त्यांना माझी एक विनंती आहे की जो पत्रिका, समजा आपण जे लग्नाच्या पत्रिका वाटतो, त्या पत्रिका वाटण्यासाठी एवढी गडबड लगबग करू नये. जवळपास मला तरी असं वाटते की ती तुम्ही व्हॉट्सअपला टाकूनच पोचवावी किंवा पोस्टातर्फे टाकून सगळे नातेवाईकांना फोन करावा की भाई आम्ही पत्रिका पाठवली. हे सांगायचं कारण फक्त एवढंच की मी आता काल एक ॲक्सिडेंट पाहिला, ज्याच्यामध्ये मुलीचे वडील फार गंभीर झालेले आहेत आणि त्यांच्या घरी फक्त जवळपास आता 2 दिवसांनी 7 मार्चला लग्न होतं. आणि अशा परिस्थितीत जर अशा घटना घडत असतील तर पत्रिका घेऊन जाण्यापेक्षा मला तरी असं वाटते की व्हॉट्सअपला पत्रिका टाकावी, त्यांना कॉल करावा. ज्यांच्या घरी कोणी नाही जाऊ शकत, मुलीच्या वडिलांनाच जर जावं लागत असेल किंवा भावाला जावं लागत असेल, तर त्यांनी मला असं वाटते जाऊ नये, व्हॉट्सअपला पत्रिका टाकावी. आणि आता जवळपास आपल्याकडे खूप सारे पर्याय उपलब्ध आहेत आणि हे करावे असं मला महत्त्वाचं वाटतं. तुम्हाला काय वाटतं कॉमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. ज्यांना राग आहे ते नाही आले तरी काही प्रॉब्लेम नाही आहे, पण अशा घटना जर घडत असतील तर या घटनेला कुठेतरी ब्रेक लागायला हवा. शेवटी मरण तर आपल्या हाती आहेच नाही, आल्यानंतर तर जावंच लागतं. पण तरी असा बऱ्याचशा घटना आता या जवळपास या 4-5 दिवसात खूप ॲक्सिडेंट पाहण्यात आले. त्याच्यामुळे मला असा व्हिडिओ बनवून टाकावा वाटला. तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि मला सबस्क्राईब करा.